20 दिवसापूर्वी कळमनुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला होता। नदी ओढे क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहू लागले। अचानक आलेल्या पुरामुळे शेतशिवारात असलेले शेतकरी माणसं शेतातच अडकून पडली होती। यावर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी स्वतः शिवारात पोहोचून होडीच्या माध्यमातून लोकांना पुराच्या बाहेर काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला। मात्र या व्हायरल व्हिडिओवरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी त्या व्हिडिओचा पर्दाफाश केला। त्यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष माहिती घेतली असता तहसीलदार यांच्या पथकाने आम्हाला पुराच्या बाहेर काढले असून कोणतीही आर्थिक मदत दिली गेली नाही। शेती नुकसानाबरोबरच शेळ्या, कोंबडे व इतर पशुधन पाण्यात वाहून गेले। मात्र शासनाकडून किंवा आमदारांकडून कोणतीच मदत झाली नसल्याचे प्रत्यक्ष पूरग्रस्तांनी सांगितले। यावर अयोध्या पौळ यांनी आमदार संतोष बांगर हा केवळ स्टंटबाज आमदार असून केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे स्टंट करीत असतो असा आरोप केला आहे। जय महाराष्ट्र सर्वांना। आता मी त्या देवजना गावामध्ये आहे जिथे स्टंटबाज आमदार संतोष बांगर यांनी होडीतून लोकांना पूर परिस्थितीमधून काढलं असं म्हणून जे सगळीकडे स्वतःचे स्टंटबाजी करणारे जे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल केले होते, ही माझ्यासोबत सगळी जी मंडळी आहे ही त्या दिवशी पुरामध्ये अडकलेली होती। हे लहान लहान लेकर हे त्या दिवशीच होते। त्या पाण्यामध्ये वाहून जाणारा भात ह्या लेकरांनी खाल्ला। या ताईंनी मला त्यांची कैफियत, ह्या सगळ्या लोकांनी कैफियत मी 2 मिनिटापूर्वी फेसबुक लाईव्ह केलेला आहे, या प्रत्येकाने सांगितलेली आहे। आपापल्या भाषेमध्ये आपापल्या भावने ज्या आहेत ते त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आपापल्या भावना। या लोकांना आजपर्यंत 22 दिवस झाले या लोकांना 1 रुपयाचीही मदत मिळाली नाही। या लोकांना जी मदत मिळाली तर तहसीलदाराकडून, ह्या काकांनी सांगितलं, तहसीलदाराकडून 5 किलो जी धान्य आहे, जे स्वस्त धान्य राशन दुकान जे आहे, तर त्याच्यातून 5-5 किलो जे अन्न मिळालेलं होतं, अन्नधान्य, आणि गोपू पाटील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत, तर त्यांच्याकडून किट असे मिळालेले होते। तर याच्या व्यतिरिक्त कोणीही कुठल्याही आमदारांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणाकडूनही त्यांना कसलीही प्रशासकीय मदत मिळालेली नाही। आता इथे काही मंडळींच्या कोंबड्या, शेळ्या, म्हशी वाहून गेलेल्या आहेत। पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट वगैरे सबमिट करून सुद्धा म्हशीचे, तरी त्याच्यात त्यांना काहीही मदत मिळालेली नाही। एकीकडे म्हणायचं की मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे किंवा मी शेतकरी मुख्यमंत्री आहे, परंतु शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना कोणीही मदत करत नाही। एकीकडे स्टंटबाज आमदार संतोष बांगर लोकांना पैसे वाटतात। काल एका ठिकाणी पूर्ण अख्खं गावच्या गावात तिथे पैसे वाटत होते, परंतु या गोरगरिबांना वाटण्यासाठी पैसे नाहीयेत हे मी तर म्हणालेच नाही, त्या ताईने सगळं माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे। या लोकांना मदत करण्यासाठी तुझ्याकडे पैसे नाहीयेत, परंतु तुला मतदान विकत घेण्यासाठी तुझ्या गुटक्यातून आणि मटक्यातून होणारी तुला जी कमाई आहे ती तू लोकांना मतदान विकत घेण्यासाठी तू टाकतोस, मी असं म्हणेल। आणि या लोकांना तू मदत कधी करणार आहेस, मी तुला या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न करत आहे दादुड्या। जर तुला या लोकांना मदत करणं होत नसेल, कधी सांग, कधी मदत करशील ते सांग, अन्यथा या सगळ्या लोकांना घेऊन मी तुझ्या आणि प्रशासनाच्या दारामध्ये येईल। एवढंच मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत सांगते आणि तुर्तास इथे थांबते। अजून अशा बऱ्याच पोलखोल आहेत, त्या मी थोड्या थोड्या करून आपल्या सर्वांच्या समोर आणलेल्याच। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र सर्वांना। आता मी फेसबुकला यासाठी आलेली आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कळमनुरी विधानसभेमध्ये जे स्टंटबाज आमदार आहेत त्यांनी जी पूर परिस्थिती होती त्याचा कसा स्टंट केलेला होता, आणि त्याच मी गावामध्ये देवजना ह्या गावामध्ये आलेली आहे। मी कॅमेरा टर्न करते, ही सगळी जी त्या दिवशी मंडळी पुरामध्ये अडकलेली होती ही सगळी मंडळी आता माझ्या सोबत आहेत, आणि ह्या मंडळींचं काही वेगळंच सांगणं आहे मला, आणि म्हणून मी असं म्हटलं की मला जे सांगणं आहे तर ते तुम्हा सगळ्यांना कळलं पाहिजे। मी काहीच बोलत नाही, कारण मी काही बोललं की हे म्हणतात की बांगरवरती ही बोलते वगैरे म्हणून, किंवा बांगरवरती बोलून प्रसिद्धी वगैरे काय 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 मला बोलतात, मला काही फरक पडत नाही मला कोण काय बोललं तर। परंतु जे इथं पुरामध्ये अडकलेली लोक होते त्यांची जी आपबीती त्यांनी मला जी सांगितली ते ऐकून मला खरंच वाटते की एखाद्याच्या म्हणजे मेलेल्या मढ्यावरचं लोणी कसं खातात हा प्रकार इथले स्टंटबाज आमदार संतोष बांगर यांनी केलेला आहे। मी इथे जी मंडळी आहेत, खरं तर ही जनसामान्य लोक आहेत। मला हे काका म्हटले की मला कोणाच्या राजकारणाशी काही देणं घेणं नाही, परंतु आम्हाला कसलीच मदत मिळाली नाही हे त्यांचं सांगणं होतं। म्हणून मला असं वाटलं की महाराष्ट्रातल्या जनतेला, कारण उठसूट
तो एक तेवढा फाटलं आबाळ काहीतरी तो एक व्हिडिओ टाकून सगळीकडे जे स्टंटबाजी करणं चालू आहे. तर ते लोकांना कळलं पाहिजे ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे आणि इथं ऍक्च्युअल घडलं काय होतं. म्हणून मी यांच्याकडे कॅमेरा टर्न करते. आताही वातावरण पावसाचं आहे. तर मी यांच्याकडे कॅमेरा टर्न करायच्या अगोदर मी आपल्याला एक सांगू इच्छिते. हे तिकडे जे आहे ना, इथं एक स्लॅब होता. ह्या स्लॅबवरती ही सगळी मंडळी, आता हे बघा काका एक मिनिट, हे का ह्या इथून ही सगळी लोक उसातून वगैरे सगळं रस्ता कडून तिकडे गेले. हे इथं दिसतं ना माझ्या बोटाची, इथं तिथे एक स्लॅब आहे. तर लोक तिथं जाऊन रात्रभर थांबले, म्हणजे महिला वगैरे. तर रात्री ज्यांच्याकडून फोन गेला होता तर या काकाचा मुलगा होता म्हणे. काका तुम्ही मला जे बोलत होतात जरा बोला बरं. ही सगळी मंडळी आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला काहीतरी सांगू इच्छित आहेत. तर तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका. काका बोला. काय नाही, ज्या दिवशी पूर आला त्या दिवशी आमच्या गड्यानं फोन केला की बाबा मालक पाऊस भरपूर पडला आणि पूर भरपूर आला म्हणून सन्या. ते म्हणला, मग मी म्हणलो बा त्याला म्हणलो तुम्ही काय करा की फक्त तुम्ही काय करा की रात्रभर स्लॅबवर जाऊन बसा, उद्या सकाळी म्हणलो आपण काहीतरी व्यवस्था करू. तर बाळापूरच्या PSI साहेबाला फोन लावला, पुन्हा तुमच्या आमचे तलाठी साहेब गिरी साहेब आता त्याला फोन लावला, तहसीलदार मॅडमला फोन लावला आणि अधिकाऱ्याला फोन लावून सांगितलं की बाबा आमच्या इथं अशी अशी पूर परिस्थिती आहे आणि तुमची एनडीआरएफची टीम जी आहे ती टीम लवकरात लवकर वाट लावा. तर ते उद्या सकाळी एक ते म्हणले होते आम्हाला बस सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही तुमच्या तिथं हजर होतो. पण ते 6 वाजता काय आले नाहीत. ते लगेच 10-10:30 वाजता आली टीम येतं. आल्याच्या नंतर त्या टीमनं कहाललं आणि याच्यामध्ये जे समजा आता कोणताही जरी पक्षी असेल ते आमच्या पक्षाची आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाही. आमचं म्हणणं एकच आहे की बुवा ज्या समजा टीमचं जे काम राहते ही गव्हर्नमेंटची टीम राहते आणि या गव्हर्नमेंटच्या टीमचं जे काम जे आहे ते जिथं आणीबाणीच्या टायमाला ज्यावेळेस समजा काही घटना घडतात त्या टायमाला त्या टीमचं जाणं कर्तव्य राहतं. ते टीम आली आणि त्या टीमनं आमच्या पूर्ण जे महिला होता गडी होता, आमचे 5-6 गडी होते, 7-8 बाया होत्या, लहान लहान मुलं होती. तर त्या टीमनं या महिला वर्गाला गड्याला सगळ्याला काढलं त्यांनी तिथून बाहेर. बर. तर आता काका माझा तुम्हाला प्रश्न आहे. आता हे बघा माझे बाबा पण असंच धोतर घालतात. तर मला ह्या ज्येष्ठ काकाला विचारायचं, तर काका ते इथले जे स्थानिक आमदार आहेत संतोष बांगर यांनी तर त्या होडीचा सगळीकडे फोटो बिटो टाकला आणि आता हे काका म्हणतायत की ह्यांच्या मुलांनी फोन केला होता म्हणून PI सरला, त्याच्यानंतर तलाठी सराला, तहसीलदार सरांना फोन केला होता म्हणून त्या कोणत्या मॅडमला, तहसीलदार मॅडमला त्याला फोन केले होते म्हणे. पण मग आणि ह्यांनी पण सांगितलं की NDRFची टीम होती. पण जे बांगर आमदार जे आहेत तर ते सगळीकडे त्यांचा व्हिडिओ टाकत आहेत. याच्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? बोलायचं म्हणजे एवढं की रात्री पाणी आल्यानं जिकडल्या तिकडे फोन केले. फोन केल्याच्या नंतर तहसीलदारला समजलं. तहसीलदारचा फोन आला आम्हाला की 6 वाजता तुमच्या इथं आम्ही पोहोचतो आणि या माणसाला काढतो, त्याला काही काळजी करू नका म्हणावं आणि आम्ही 6 वाजता इथं येतो. आता 6 वाजता येतो म्हणल्यानं मग तहसीलदार निघाले तिथून. तहसीलदार साहेब लवकर निघाले. नंतर रस्त्यामध्ये त्याला काय आमदार साहेबाचा फोन आला म्हणून की बाबा तुम्ही मी आल्याशिवाय जाऊ नका. मग आता तहसीलदार साहेबाला आम्ही म्हणलो साहेब उशीर काहून लागायला. तर ते म्हणले बा आमदार साहेब यालेत आणि ते आल्याशिवाय आपली गाडी इकडे येणार नाही आणि तोपर्यंत आम्ही समोर आलो. मग तहसीलदार साहेब इथं 8-8:30लाच आले. गाडी 10-10:30च्या सुमारात गाडी आली. नंतर मग यायला काढलं. बर. म्हणजे तुम्हाला मदत तहसीलदाराकडून आली होती, तहसीलदार लवकर आले, परंतु आमदार नंतर आले आणि आमदारांनी मग ते सगळं फोटो सेशन वगैरे केलं. हो, त्या गाडीत बसून आले आमदार आणि ते काढले फोटो द्यायला. बर. आणि तुम्हाला मग नंतर काही मदत वगैरे दिली की नाही त्यानं? काहीच नाही. मदत त्याला विचारा. बर. आणि मग ते तर सगळ्याला पैसे वाटायत म्हणा. तुम्हाला मग काय मदत? बर. तुम्हाला जे काय बोलायचंय ते तुम्ही बोला. आणि मग ते तुम्हाला पूर आला, तुमची पूर परिस्थिती, आता ह्या इथपर्यंत पाणी ते साचलं होतं म्हणा, लिंबापर्यंत. काही समोर जो लिंब दिसतोय लिंबापर्यंत पाणी आलं होतं म्हणा. 1.5 किलोमीटर पाणी आलं. आता इकडे नदी आहे, इकडे 1 किलोमीटर नदी आहे, 1.5 किलोमीटर नदी आहे. तर ते पूर परिस्थिती आल्या कारणानं ते हे सगळं इथपर्यंत पाणी आलेलं होतं. तर आता ह्या सगळ्या महिला तिकडे अडकलेल्या होत्या. तुम्हाला काढलं म्हणे, ठीक आहे, दुसऱ्याच्या आईच्या जीवावर बाईची उदार झाले. पण मग त्यानं तुम्हाला काय खायला प्यायला काय दिलं का नाही? कोणी विचारलं नाही. तसं फक्त गोपू पाटलानं सोडलं, सुद्धा मदत दिली नाही. बर. गोपू पाटलाने 1 किट दिली. आमचे लेकरं सुद्धा लढत होते त्यावेळेस. काय खावं काय कळत नव्हतं, काय करावं काय कळत नव्हतं आम्हाला त्यावेळेस.
तर आम्ही काय हे मुलगी अशी लढत होती म्हणशाल परेशान केलं हिनं रात्रभर म्हणजे सकाळ उजळल्यावर काय खाता येईना पुन्हा करता येईना पाण्यात काय करावं काय समजना पुन्हा रात्रचा भात होता पाण्यात असा गढूळ पाण्यात गेलेला भात होता हिला धुवून भात दिला चारला आम्ही रडू नका शांत बोला रडू नका धुवून भात चारला पुन्हा काय कोण मदत केली नाही आम्हाला आतापर्यंत तर केली नाही आम्हाला मदत कोणच केली नाही म्हणण्यापेक्षा इकडे की मी काय म्हणालो की यांच्या जे शेळ्या होत्या शेळ्या आणि कोंबडी यायचे वाहून गेल्याच्या बाद मध्ये मी काय केलं स्वतः कलेक्टर आपलं तहसील ऑफिसला अर्ज केला त्याची नावं लिहून दिली त्याचं ते कोंबड्याची संख्या त्या शेळ्याची संख्या लिहून दिली पण आणखीन चाराण्याची मदत काही मिळाली नाही कोण्या लीडरनं मदत दिली नाही ना कोण्या शासकीय आणखी मदत मिळाली नाही काहीही मदत मिळाली नाही फक्त तुमच्या गोपू पाटलाने यायला एक किट दिली बस बाकी पूर्ण काही दिलं नाही आणखी आणि तहसीलदार साहेबांना जे समजा दिलं होतं तांदूळ आणि गहू 5-5 किलो तहसीलदार साहेबांना 5-5 किलो तांदूळ दिले आणि गोपू पाटलाने किट दिली तांदूळ आणि 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू तहसीलदार साहेबांना जे द्यायचं सांगितलं होतं आमच्या स्वस्त धान्य दुकानदार ते तितकं त्याला दिलं बाकी आणि गोपू पाटलाने एक किट दिली याच्या व्यतिरिक्त दुसरं काही त्याला एका रुपयाची कोण मदत केली नाही आणि बरं ते याहीनं नाही केली तर नाही केली पण शासनानं तरी त्याला मदत करायला पाहिजे बरोबर आहे आमचं म्हणणं इकडे आहे की कोण्याही जे समजा तुमचे जे लीडर लोक राहतात कोण्याही पक्षाचे असो त्या कोण्या पक्षानं नाही दिलं तरी चालते पक्षाचा काही विषय नाही याच्यामध्ये पण कमीत कमी शासनानं तरी मदत द्यायला पाहिजे हो बरोबर आहे त्याला मदत द्यायला पाहिजे कारण का आता घरामध्ये काय एक नसते त्याचे भांडे गेले वाहून सगळ्या कपडे गेले वाहून पुन्हा दुसरी गोष्ट त्याची आता इकडे आहे की ते दुसऱ्या गावामधून आपल्या इथं काम करायला जे आले तर त्याचे लहान शेळ्या होत्या कोंबड्याचे पिल्ले होते कोंबडे होते त्याने काय केलं होतं की चला आपल्याला काही ना काहीतरी होईल या उद्देशानं त्याला पाळलं होतं आणि ते पूर्ण वाहून गेले पण त्याच्याबद्दल काहीही शासनानं आणखीन मदत दिली नाही बर तुम्ही म्हणू लागलात भात लेकराला धुवून दिला गढूळ पाण्यामध्ये मग आता ते फोटो बिटो काढू लागले मग त्याला वाटलं नाही का की लेकराला काहीतरी मदत करावं हे करावं म्हणून त्याला काबून वाटलं नाही काय घेऊन तर आले नाही काढलं तेवढं त्यानं समजा फोटो वगैरे फक्त ते द्यायच्या प्रसिद्धीसाठी केलं बर आता निवडणुका तोंडावर आल्या आता काहीही करायचं स्टंटबाजी करायची आणि जनतेला दाखवायचं फक्त आपण आम्ही हे काम केलं 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला उचलून नेलं म्हातारा आमच्या सोबत मी स्वतः होतो पुरामध्ये उभा रात्रभर उभा होतो संध्याकाळी दुसरं कोण येत होतं घरामध्ये बाजूवर मी ठेवलं म्हाताऱ्याला मी ठेवणारा स्वतः मीच आणि त्यानं काय केलं म्हाताऱ्याला उचलून घेतलं सारखा 5-6 जण एकदाच त्या ह्याच्यात मावायलेच किती जण त्या होडीत 7-8 जण इथं 2 माणसं बसवायला घेऊन चालली अच्छा बाकी पूर्ण ते लाईव्ह वाले आपले ते जे काही समजा हे होते कॅमेरामन वगैरे ते होते सकाळी 6 वाजता मी स्वतः व्हिडिओ टाकला बनवून सगळं म्हणला काय परिस्थिती आहे काय नाही बर मला तो व्हिडिओ पाठवा मी ते महाराष्ट्र जनतेला पाठवतो हो व्हिडिओ प्रसिद्ध झाला हो आता म्हातारा जेवण करेन काही ना आमचं तिकडच म्हाताऱ्याला इकडे आणलं सुद्धा खाली आणि करायला जेवण करेन काही नव्हतं ते तुमच्या घरचे होते का मालक घरचे आमचे सासरे होते अच्छा तुमचे सासरे गिजा बांधून असं वरी लटकेलं होतं बाजूला बर बाजूवर ठेवलं होतं रात्रभर वरून पाणी चालू होतं वरी पत्र आम्ही घेतलं नाही तरसावर शिडी बिडी नव्हती तर बाजा बांधल्या आम्ही वरी बाजा बांधून आम्ही वरी गेल्या बघा हो इतकी परिस्थिती आमची तुम्ही बाजा बांधून वर गेलात म्हणजे खऱ्या रणअग्नी तर तुम्ही झालात आता मग सांगा ना मग तुम्ही हो तुम्ही रडू लागलात काहून तुम्ही रडू लागलात मला सांगा बरं आता पाण्यात हे काढून खाना लढू येण्यात काय होईल हो आणि त्याच्यानंतर काही मदत दिली नाही काहीच नाही काही मदत नाही बर अजून कोणाला काय बोलायचंय का मॅडम पीएम रिपोर्ट देऊन सुद्धा आजपर्यंत म्हशीचे पैसे वगैरे काहीच बर घटनेला 20 दिवस झाले ना आज 22 दिवस झाले हो 22 दिवस पीएम रिपोर्ट संपूर्ण दिले मी जे त्याची प्रोसेस असते ते एकदम परफेक्ट केलेली आहे दिलेली आहे सुद्धा मी त्याचे पैसे अजून सुद्धा शासकीय भेटले नाही आम्हाला कोणाचे फुकट पैसे लागत नाहीत मॅडम शासकीय अनुदान भेटावं एवढं फक्त आमची एक म्हणणं आहे शेतकऱ्याचं बर आणि पीक विमा 100% भेटावं हे एकदा तुमच्या हिशोबाने बघा हो 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 आता इथे पाऊस येतोय आणि आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलंच आहे की एक स्टंटबाज आमदार की म्हणजे मढ्यावरचं टाळूच्या लोणी जे खाणं असतं ज्याला जो प्रकार आपण म्हणतो तर तो प्रकार कसा केलेला आहे तर आताही इथं पाऊस पडत आहे सगळेजण पावसामध्ये इथं सगळे आलेले आहेत ह्या म्हणजे आता आधी तर काही मदत केलेलीच नाही ह्या लोकांचं जे शेतीचं नुकसान झालेलं आहे
ह्या लोकांचं जे बाकी सगळं नुकसान झालेलं आहे, जसं आता ह्या दादांनी सांगितलं की जे काही आमच्या म्हशीचं वगैरे जे काही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट वगैरे होता, तर त्याचेही अजून पैसे मिळाले नाहीत. तर माझ्या व्हिडिओच्या मार्फत स्टंटबाज आमदार संतोष बांगर यांना आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणं आहे की या सगळ्या लोकांना, आता त्या ताई रडत होत्या, या सगळ्या लोकांना तुमच्या स्टंटबाज आमदारांनी स्टंटबाजी करून हे तर केलंच की देवदूत कसा असावा म्हणून. जर तुम्ही खरंच देवदूत किंवा जर तुम्ही खरंच जनसामान्यांचे तुम्ही जर कैवारी आहात, तर या लोकांना लवकरात लवकर तुम्ही मदत कराल. आणि जसं मी मागे त्या दिवशी म्हणाले होते की जर तुम्ही शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत नाही केली तर